मंडळी आपण राऊंड फिगरमध्ये 1.5 एकर म्हणत असतो, परंतु हे आपले 65 आर आहे। आपण यासाठी 45 अँगल आणलेले आहेत, 20 फुटी अँगल 45 आपण आणले। एका अँगलचे आपण 3 पीस केले। जय जवान जय किसान मंडळी आपण आपल्या 1.5 एकर क्षेत्राला जाळी कुंपण केली आहे। हे बघू शकता, माझ्या पाठीमागे आपली आहे फळबाग आणि हे आपल्या बाजूला आहे कुंपण। मित्रांनो, 1.5 एकर म्हटल्यापेक्षा आपले हे 65 आर आहे। 1.5 एकरापेक्षा 5 गुंठे जादा आहे। मंडळी आपण राऊंड फिगरमध्ये 1.5 एकर म्हणत असतो, परंतु हे आपले 65 आर आहे आणि हे संपूर्ण चहू बाजूला आपण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असं गोल चौकरमध्ये मोजलं, आयताकृतीमध्ये मोजलं तर आपलं जे अंतर आहे 1100 फूट आहे। आणि या 1100 फुटाला आपण हे कुंपण केलेले आहे। हे आपले जाळी कुंपण आहे, बघू शकता। मंडळी आपण सुरुवातीपासून घेऊयात। आपण यासाठी 45 अँगल आणलेले आहेत, 20 फुटी अँगल 45 आपण आणले। एका अँगलचे आपण 3 पीस केले, 20 फुटी अँगलचे आपण 3 पीस केले, म्हणजे 6.8 इंचाचा एक पोल, असे 3 पोल आपले तयार झाले। आणि एकंदरीत आपले 110 पोल आपल्याला लागलेले आहेत। 1100 फुटासाठी 10 बाय 10 वरती आपण एक पोल घेतलेला आहे, म्हणजेच अँगल घेतलेला आहे। आपल्याला टोटल 110 पोल यासाठी लागलेले आहेत। आणि ही आपली जी जाळी आहे, ही जाळी 1.5 बाय 1.5 इंची याचा गाला आहे, बघू शकता। खूप छोटा गाला आहे, यामधून साप आणि उंदराशिवाय दुसरा कोणताही प्राणी मध्ये येऊ शकत नाही। जाळीची जी हाईट आहे 5 फूट जाळीची हाईट आहे मंडळी। आणि अँगल आहे 1.8 इंच अँगल आपण जमिनीमध्ये गाडलेला आहे आणि 5 फूट अँगल वरती ठेवलेला आहे। आणि ही 5 फुटाची हाईटची जाळी आपण घेतलेली आहे। मंडळी आपल्याला जो खर्च लागला जाळीसाठी, आपल्याला जवळपास 84,000 रुपये खर्च आलेला आहे। आणि लोखंडासाठी अँगलसाठी आपल्याला 47 ते 50,000 रुपये खर्च आलेला आहे। जाळीचा जो किलोप्रमाणे रेट सांगायचं झालं तर आपल्याला 72 रुपये पर किलोनुसार जाळी भेटलेली आहे आणि 58.5 रुपये किलोप्रमाणे आपल्याला अँगल भेटलेला आहे। त्यानंतर मंडळी आपल्याला सिमेंट लागलेले आहे, 5 बॅग सिमेंट। 5 बॅग सिमेंट लागले, ते आपले 1500 रुपयाचे झाले। त्यानंतर आपल्याला वाळू लागलेली आहे, एक ट्रॉली वाळू लागली, ती 2,500 रुपयाची। त्यानंतर आपल्याला खडी लागलेली आहे, गिट्टी लागलेली आहे, गिट्टी आहे 4,000 रुपये ट्रिप। तो टोटल खर्च झाला 8,000 रुपये। जाळीचे 84,000 रुपये, अँगलचे आपले 50,000 रुपये। त्यानंतर आपण मिस्त्रीला दिले आहेत 14,000 रुपये। आपण जवळपास 110 रुपये पोलप्रमाणे आपण जाळी फिट करण्यासाठी दिलं होतं। बऱ्याच ठिकाणी अलग अलग रेट असतात, पण आपल्याला चांगलं रिजनेबल रेट मिळालं। रिजनेबल रेटमध्ये आपल्याला जाळी फिट करून देण्यात आली आणि जे कारागीर होते खूप चांगले कारागीर होते, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आपली जाळी फिट केलेली आहे। आणि आपला जो गेट आहे, जो आपण एक गेट लावलेला आहे, तो गेटला जवळपास 10,000 रुपये खर्च आलेला आहे। असे आपले राऊंड फिगरमध्ये जवळपास 1,66,000 रुपये खर्च आपल्याला 1.5 एकरासाठी म्हणजेच 65 आरसाठी आलेला आहे। मी पुन्हा सांगतो, 65 आर म्हणजे आपलं क्षेत्र आहे। आपण राऊंड फिगरमध्ये 1.5 एकर म्हणत असतो, कारण आपल्याला ते विक्री करायचे नाही। आपलं क्षेत्र आहे, सांगण्यासाठी आपण 1.5 एकर म्हणतोय, परंतु आपलं 65 आर आहे, म्हणजेच 1100 फूट आहे। 1100 फूटसाठी आपल्याला 1,66,000 रुपये खर्च आलेला आहे मंडळी यासाठी आपण 110 पोल हे लावलेले आहेत आणि कैच्या लावलेल्या आहेत। ही माझ्या पाठीमागे कैची बघू शकता, या आपण कैच्या लावलेल्या आहेत मंडळी। या माझ्या पाठीमागे बघू शकता, या कैच्या आहेत। या कैच्या आपण जास्त वापरायला पाहिजे, परंतु आपण ज्या कैच्या आहेत त्या कमी वापरलेल्या आहे। या कैच्या ज्या आहेत, आपण आपल्या ज्या 4 बाजू आहे, आपण एका लाईनला एका बाजूला 2 कैच्या वापरलेल्या आहेत। अशा आपण 16 पोल कैच्यामध्ये वापरलेले आहेत। हे जास्त घ्यायला पाहिजे, एका बाजूला आपण किमान 3 ते 4 कैच्या एका लाईनला घ्यायला पाहिजे होत्या, कारण कैची घेतल्यानंतर जी आपली जाळी असते थोडीशी फिट असते। मंडळी आपला जो इंगल आहे हा 1.5चा इंगल आहे। बरेच लोक 2चा वापरतात, आपणही 2चा वापरू शकलो असतो,
परंतु मिस्त्रीचे मत होते की काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही, 1.5 जरी अँगल घेतला तरी जाळीचं जे वेट असतं त्या इंगलवरती एवढे पडत नाही. त्यामुळे आपण जो अँगल घेतलेला आहे 1.5 इंची घेतलेला आहे मंडळी. 1.5 इंचीला देखील काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मंडळी बऱ्याच ठिकाणी काय होत असतं की जो शेताचा बंधुरा असतो तो खालीवर असतो, त्यामुळे जाळी आहे ती खालीवर फिट करण्यात येत असते आणि तिथं काही ठिकाणी गॅप राहत असतो. त्या गॅपमधून कुत्री मांजर काहीसुद्धा आतमध्ये येऊ शकतात. त्यामुळे तिथं आपण चिकन नेट वगैरे वापरू शकतो. एक मार्केटमध्ये चिकन नेट म्हणून एक जाळी येत असते बारीक, ती आपण त्या जाळीच्या शेजारी थोडंसं गड्डं वगैरे खोदून त्यामध्ये फिट करू शकतो आणि या जाळीला आपण बांधून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या शेतामध्ये कोणतेही जंगली जनावरं त्या जाळी खालून येऊ शकणार नाहीत. परंतु आपण तसे काही न करता जिथं गॅप आहे तिथं आपण सिमेंट कॉन्क्रीट ओतलेलं आहे. दगड वगैरे छोटे छोटे दगडगोटे टाकून आपण सिमेंट कॉन्क्रीट ओतलेलं आहे. हे बघू शकता मंडळी, इथं आपला हा बंधुरा आहे थोडा वरती होता आणि हा खाली होता, त्यामुळे इथं थोडासा गॅप होता. यामधून कुत्रं मुंगूस वगैरे मांजर वगैरे काही येऊ शकत होतं, म्हणून आपण इथे सिमेंट कॉन्क्रीट ओतून घेतलेलं आहे. आणि मंडळी ही जी आपली जाळी आहे एक नंबर जबरदस्त अशी फिट झालेली आहे. बघू शकता खूप छान प्रकारे फिटिंग जाळी झालेली आहे. मंडळी जाळी कुंपण करत असताना याला लोखंडी पोल वापरलेले कधी योग्य असतं, कारण सिमेंटेड पोलला काही कोणी हाणमार केली काही झालं तर ते तुटू शकतात. त्यामुळे लोखंडी पोल कधीही सक्सेस आहे, त्याची लाईफ देखील जास्त आहे. मंडळी जाळी कुंपण, तार कुंपण, फळबाग लागवडविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांना साजेसं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.